गुड मॉर्निंग. आणि मी इथे बसली आता आपले बुक्स घेऊन, कारण सबमिशन आहे. तर बस एकदा चेक करत होती सगळं झालं आहे की नाही तर. आणि आज आमचे 2-3 सबमिशन आहे, बट होणार आहे की नाही ते काही कन्फर्म नाही. तर चला, मी आता रेडी होते कॉलेजसाठी. भेटू आपण नंतर, कारण आमचं FWचं सबमिशन सरनी त्या दिवशी घेतलंच नाही, कारण त्यांना काम आलं. तर बघू, भेटू आपण डायरेक्ट आता कॉलेजमध्ये. तर इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की आज काही नाही आहे. तर आमचा प्लॅन होता घरी जायचा, बट बसलो इथे जेवण करायला, कारण की आमचे छोटे सर म्हणाले तुमची साईट व्हिजिट नेणार आहे आता. मग काय, आमचा जो घरी जायचा प्लॅन होता ना तो असाच कॅन्सल झाला. तरी आमची एक फ्रेंड घरी चाललीच गेली, जे की मला असं वाटलं ती बरोबर केलं. बट ठीक आहे. इथे आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर यांचे स्नॅप्स काढणं सुरू झाले विचित्र विचित्र फिल्टर्सने. तर मी ते इथे लगेच उभी राहिली आणि हे माझाच व्हिडिओ बघून हसत आहे. असं काही नाही आहे, माझा आवाज तर खूप खराब आला होता म्हणून असे हसत आहे. बट चला, आता आपण बघू कुठे जाते. आणि ही बघा, ठीक आहे, आपण आता बघू की इथेच जवळच नेणार आहे. तर आम्ही पायीच जाऊ, मजा येईल की नाही येईल ते तर माहिती नाही. बट बघू, आमच्या लाईफची फर्स्ट साईट व्हिजिट कशी होते. तर जे मी रेकॉर्ड पण करत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो एवढ्या उन्हामध्ये साईट व्हिजिटसाठी, बघा तुम्ही. आणि आम्हाला म्हणाले होते की पोलीस स्टेशनपाशी आमच्या कॉलेजच्या, म्हणजे त्या एरियाच्या. बट आम्हाला नेलं गर्ल्स हॉस्टेलकडे. ते थोडंसं दूर होतं, बट चला ठीक आहे. त्याच्यानंतर ना आम्ही इथे पोचलो आणि इथली साईट व्हिजिट बघा. आम्हाला म्हणजे असं वाटतं एखादं काही पडलं ना. इथे हॉस्टेल बांधणं सुरू आहे, गर्ल्स हॉस्टेल. सो त्याच्या व्हिजिटसाठी आम्ही आलो आहे. आणि बघा हे सगळं काही कसं आहे ती तुम्हाला सांगत होती, बट तिला स्वतःलाच नाही येत. सो आपण सोबत जाऊ. आणि मी खरं सांगू का, एका मुलीला चक्कर पण आलं, एका मुलीच्या पाया लागलं, तिच्यानं चालणं पण नाही होत होतं. आणि एका मुलीला चक्कर येत होता, ती बसून गेली होती. तरी सर थांबले नाही, तरी सरनी कंटिन्यू केली व्हिजिट. म्हणजे मला असं वाटलं की मला काऊन नाही आलं. आम्ही तसं जेवण न करता घरी जाणार होतो, बट बरं झालं की सरनी जेवण करायच्या टाईमलाच सांगून दिलं. तर आम्ही जेवण करून आलो, नाहीतर आम्ही जेवणही नसतं केलं आणि तसंच उपाशी आम्ही इथं असतो. तर आम्ही 100% पडलोच असतो. आणि हे खूप मोठी बिल्डिंग आहे, इतकं मोठं रेकॉर्ड करणं इम्पॉसिबल आहे. परत एक गोष्ट की आज हनुमान जयंती आहे आणि आज मावशी काकाची परत गावाला जाणार आहे 4 दिवसासाठी, म्हणजे ते डायरेक्ट मंडेला येतील. तर मी 4 दिवसासाठी एकटी येते, तर मी शूट करणार सगळं. आता ना 8 वाजले आणि मी थोडंसं जेवण वगैरे केलं होतं आणि मी भांडे पण धुतले, सगळं झालं. तर मी विचार करत होती, म्हणजे मी मूवी बघायचा विचार आहे माझा. आणि बट मला माझं वर्क पण कंप्लीट करायचं. तर मी मूवी बघता बघता आपलं रायटिंग वर्क कंप्लीट करेल. आणि हेच एक रिझन आहे की मी इतक्या दिवसापासून ब्लॉग नाही बनवत आहे आणि शूट पण नाही करू शकत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, मी आज साईड व्हिजिटसाठी गेली तिथे पण मी काही शूट नाही करू शकले. शूट पण काय केलं ते तुम्हाला दिसलंच असेल. तर मी तितकं परफेक्ट शूट काहीच नाही करू शकत, कारण की आता असायनमेंट सबमिशन आणि SLA, इंडिव्हिज्युअल SLA सगळं काही घेत आहे. तर त्याच्यामुळे मी काहीच शूट नाही करू शकत आहे. मी खूप जास्त बिझी आहे रायटिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर वायवा वगैरे आहे, त्याची प्रिपरेशन करायची आहे. तरी माझं खूप काही इनकम्प्लीट आहे. तर शीट्स पण इनकम्प्लीट आहे माझ्यात. त्याच्यामुळे मी काही शूट नाही करत आहे. शूट करायला प्रॉब्लेम नाही आहे, त्यानंतर एडिटिंग करायसाठी खूप टाईम जातो. सो दॅट्स वाय मी काहीच शूट नाही करत आहे. आणि बघू कसा जातो आता दिवस. लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेल, बस सेम प्रोसेस रिपीट होणार.
मी काही नाही, त्या दिवशी मी बस संध्याकाळचं काही शूट नव्हतं केलं, सकाळी उठून शूट केलं होतं ज्या दिवशी मावशी रिटर्न येणार होती. बट आज मी त्या दिवशीचं शूट करता ज्या दिवशी सगळे गावाला गेले आणि मी एकटी. तर बघू कसं जाते आपली रात्र. तर लवकर तर मी झोपत नाही आणि आता मी नाश्ता म्हणजे जेवण केलं तर आता मला भूक आहे नाही. तर करू आपण अभ्यास करू, पिक्चर बघू आणि जेव्हा मी काही बनवील खायचं तसं तर आहे सगळं काही, बट वाटलंच तर बनवलं तर मग बघू काय करू तर. आणि भेटूया नंतर. 11:45 वाजेपर्यंत जेवण बनवायला बसली आणि 11पर्यंत माझं होऊन गेलं होतं. तर काही नाही, मग काय करायचं आता, बस जेवण करायचं आणि झोपायचं. माझे तर पराठे वगैरे बनवून चालले. तर आता मी जेवण करते आणि आता वाजले 11 वाजून 6 मिनिट झाले. सो मी आता जेवण करते आणि झोपते. तर यासाठी पण इतकं भेटू आपण उद्या. गुड नाईट, बाय.